चला तर मंडळी, आज मी तुमच्यासोबत 5 झिरो कॉस्ट किचन ऑर्गनायझेशन आयडिया शेअर करणार आहे। तर पहिली आयडिया, जनरली आपल्या प्रत्येकाच्याच घरी अशा प्रकारचे फूड रॅप पेपर रोल असतात, कुठेही ठेवलेले असतात, वेळेवर मिळत नाही आणि आपल्याला याची रोजच गरज असते। तर यासाठी तुम्ही अशा प्रकारचा एक ऑर्गनायझर बनवू शकता। तर हा ऑर्गनायझर मी कार्डबोर्डपासून बनवलेला आहे। कार्डबोर्डची क्वालिटी अगदी जाडी घ्यायची आहे आणि तो सुंदर दिसावा त्यासाठी वॉलपेपरने पॅक करून घेतलेले आहे। त्यानंतर याला कुठेतरी स्टिक करावं लागेल। तर इथे मी नॅनो टेपच्या मदतीने याला जो अलमारीचा दरवाजा असतो ना त्यावर चिपकवलेला आहे। तर बघू शकता अगदी त्यासाठी एक सुंदरसं ऑर्गनायझर ही रेडी झालं, दिसायलाही छान दिसत आहे आणि वेळेवर आपल्याला प्रत्येक वस्तू मिळेलही। तर मैत्रिणींनो, नॅनो टेपची पकड खूप छान असते। जर का तुम्हाला मागवायचं असेल तर मी प्रोडक्ट टॅग करते। त्यानंतर साईडचा कॅबिनेट बघू शकता। जनरली आपल्या अलमारीतली वर्टिकल स्पेस वाया जाते, तर यासाठी मार्केटमध्ये सुंदरसं ऑर्गनायझर उपलब्ध आहे। जास्त महाग नसतात, ते घेऊ शकता, नाहीतर असा जुन्या चॉपिंग बोर्डपासून ऑर्गनायझर बनवू शकता। त्यानंतर माझ्याकडे अशा प्रकारचा एक डिनर सेट होता, तर त्याला ऑर्गनाइज करण्यासाठी मी हा कार्डबोर्डपासून ऑर्गनायझर बनवलेला आहे। तर याचा एक सिंगल शॉर्ट व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता। नाहीतर मी खाली लॉंग व्हिडिओची लिंक देते, त्यामध्ये सगळेच ऑर्गनायझर व्यवस्थित दाखवलेले आहे, तर तो व्हिडिओ देखील तुम्ही फुल पाहू शकता। तर बघू शकता या ऑर्गनायझरमुळे मला डिनर सेट इझिली बाहेर देखील काढता येते। प्रत्येक वेळेस पूर्ण डिनर सेट देखील बाहेर काढायची गरज नाही। त्यानंतर हा एक युजफुल ऑर्गनायझर आहे, जो मी मोबाईलचा जो जुना बॉक्स असतो त्यापासून बनवलेला आहे। त्याची क्वालिटी तुम्हाला माहीतच असते किती चांगली असते। तर याला देखील मी समोरच्या साईडला अशा प्रकारे कट करून घेतले, वॉलपेपरने रॅप करून घेतले व नॅनो टेपच्या मदतीने हा ऑर्गनायझर मी दरवाजाच्या आतल्या साईडला चिपकवलेला आहे। तिथेच माझी डस्टबिन ठेवलेली आहे। आणि लास्ट ऑर्गनायझर, तर हा एक डायरी ऑर्गनायझर आहे, जो मी डायरी ठेवण्यासाठी आणि पेन ठेवण्यासाठी यूज केलेला आहे। तुम्ही कुठलीही वस्तू ऑर्गनाइज करू शकता। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर कमेंट करून नक्की सांगा।